एक 10 महिन्याचं बाळ घेऊन रिलेटिव्ह आले. त्याची कंप्लेंट अशी होती की 2 दिवसापासून तो खातच नाहीये, तसेच सतत चिडचिड करतोय. त्याला तपासल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्या जिभेवर एक पांढरा थर साचलेला आहे. तो थर म्हणजे बुरशी, त्याला ओरल थ्रश असेही म्हणतात. तर त्याचं कारण काय असतात? तर अस्वच्छतेमुळे बाळाला ओरल थ्रश होण्याची शक्यता असते. त्या बाळाला बॉटल फिडिंग चालू होते. ते प्रॉपर स्वच्छ न ठेवल्यामुळे त्याला ते ओरल थ्रश झालं. तसेच ज्या बाळाला अँटीबायोटिक चालू असेल, तसेच स्टेरॉइड चालू असतील, ज्या बाळामध्ये अस्थमा आहे व इन्हेलर चालू आहे, अशा बाळामध्ये ते होण्याचे चान्सेस असतात. तसेच इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट, डायबिटिक पेशंट, अशा लोकांमध्ये सुद्धा ओरल थ्रशचे चान्सेस खूप जास्त असतात. तर काय काळजी घेतली पाहिजे? ज्या बाळाला अँटीबायोटिक थेरपी किंवा स्टेरॉइडल थेरपी चालू आहे, अशा बाळाच्या जिभेवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तसेच ओरल हायजीन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या बाळामध्ये अशी लक्षणे दिसत असेल तर तुम्ही सुद्धा बाळाची ओरल कॅव्हिटी बघू शकतात. बाळाच्या जिभेवर तसेच टाळूवर सुद्धा ओरल थ्रश दिसू शकतो. अशी जर लक्षणे दिसत असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, DM करू शकता. धन्यवाद.